आणि आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचं विधेयक मंजूर झालंय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मांडलं। यावरती चर्चा पार पडली आणि आवाजी मतदानाच्या आधारे हे विधेयक मंजूर करण्यात आलं। देशविरोधी कृत्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संघटनांना आळा घालण्यासाठी हे विधेयक महत्त्वपूर्ण असल्याचा दावा करताना या विधेयकाचा कोणताही दुरुपयोग होणार नाही अशी ग्वाही सरकारकडून देण्यात आली आहे। गडचिरोली सारख्या ठिकाणी ऍक्टिव्ह केडर संपताय, त्याच वेळी पॅसिव्ह अशा प्रकारे भारतीय संविधानाच्या विरुद्ध चीड निर्माण करायची, लोकांचं ब्रेन वॉश करायचं। जसं ISI किंवा ISIS हे रॅडिकलायझेशन करतं, हे वेगळ्या प्रकारचं रॅडिकलायझेशन आहे। आणि याच्यामध्ये जे ॲफिडेव्हिट मी वाचलं त्यात त्यांनी डिटेलही दिले आहेत। चांगल्या चांगल्या प्राध्यापकांचं ब्रेन वॉश करतात, चांगल्या चांगल्या ब्युरोक्रॅट्सचं ब्रेन वॉश करतात। अशा प्रकारची त्यांची मोडस ऑपरेंडी आहे आणि म्हणून हा कायदा आपण तयार करायला घेतलेला आहे। नक्षलवादी चळवळीच्या विरोधातच आम्ही आहेत आणि आम्ही त्या खात्यात असताना आम्ही हेच काम केलेलं आहे। आज त्याचं शहरीकरण झालंय असा दावा पोलीस डिपार्टमेंटकडून होतोय आणि तेवढ्याच लोकांना भीती आहे की त्याच्या नावाखाली इतरांना आत घेण्याचा त्याचा गैरउपयोग होऊ नये पोलिसांकडून, एवढीच भीती आहे। आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपण गृहमंत्री असाल तोपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही नसताना पी चिदंबरमचं उदाहरण देतो मी। त्यांनी ते PMLA ॲक्ट केला आणि पहिल्यांदा